Standard 8, lesson number 3, indices and cube root. Practice set 3.3. Question first. Find the cube root of the following numbers. 8000. 8000 चे आधी फॅक्टर्स पाडायचे. 8000 ला 2 ने भाग घालवायचा. 2 चौक 8, 2 दुने 4. आपण आता 8000 चे फॅक्टर्स पाडले. 8000 ला 2 ने डिवाइड केलं 4000, 4000 ला 2 ने डिवाइड केलं 2000, 2000 ला 2 ने डिवाइड केलं 1000, 1000 ला 2 ने डिवाइड केलं 500, 500 ला 2 ने डिवाइड केलं 250, 250 ला 2 ने डिवाइड केलं 125. तर 125 ला 2 ने डिवाइड होत नाही. मग 125 हे 5 ने डिवाइड होतं. मग 5 2 जा 10 उरले 2, 5 5 जा 25, 5 5 जा 25, 5 1 जा 5. आता या फॅक्टर्सचे 3 गट करायचे. ह्या दोनांचा एक गट, याचा एक गट आणि ह्या 5चा एक गट. इथं 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 5 × 5 × 5 लिहिल्यानंतर आपण इथं 3 गट केल्याप्रमाणे इथे सुद्धा 3 गट करायचे. या 3 2चा एक 3 गट, ह्या 3 2चा एक गट आणि या 5चा एक गट. आपण 3 संख्यांचे गट का केले? कारण इथं आपल्याला क्यूब रूट काढायला सांगितले. क्यूब म्हणजे रेस टू 3, म्हणून आपण इथे 3 संख्यांचे गट केले. 2चे 3 वेळा मल्टिप्लिकेशन म्हणजेच 2चा क्यूब, म्हणून इथं 2 क्यूब इंटू ह्या 2चा 3 गट, 2 क्यूब इंटू 5चा गट 5 क्यूब. ह्यानंतर याला क्यूब रूटमध्ये लिहायचं. 2 × 2 × 5 ब्रॅकेट क्यूब. आता 2 × 2 × 5 ब्रॅकेट क्यूब, हा क्यूब आणि हा क्यूब जाणार. इथं 3 पण आहे, इथं पण 3 आहे. मग आपला क्यूब रूट गेला. मग ब्रॅकेट 2 × 2 × 5, 2 × 2 × 5 झाल्यानंतर ब्रॅकेटसुद्धा गेल्यानंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. 4 2 2 जा 4 × 5, 5 4 जा 20, 20चा क्यूब इज इक्वल टू 8000. अशा पद्धतीने क्यूब रूट फाइंड करायचं. फर्स्ट फॅक्टर्स पाडायचे, त्यानंतर त्यांचे 3चे ग्रुप करायचे. ग्रुप केल्यानंतर ते क्यूब रूटमध्ये लिहायचं. क्यूब रूटमध्ये लिहिल्यानंतर क्यूब्स घालवायचे आणि करायची. मल्टिप्लिकेशन येणारं उत्तर हे आपलं क्यूब रूट असतं. 8000चं क्यूब रूट 20. क्वेश्चन फर्स्टमधला क्वेश्चन सेकंड, 729चं क्यूब रूट्स काढा. मग आपण फर्स्ट क्वेश्चनला केल्याप्रमाणे 729चे फॅक्टर्स पाडायचे. 729चे फॅक्टर्स पाडताना 729ला 2 ने भाग जाणार नाही, म्हणून आपण 3 ने भाग घालवणार. 3 दुने 6, 1 3 चौक 12, 3 त्रिक 9. याला सुद्धा 3 ने भाग घालवणार. 8 त्रिक 24, 3 एके 3. याला सुद्धा 3 नेच भाग घालवणार. 3 दुने 6, 7 त्रिक 21, 9 त्रिक 27, 3 त्रिक 9 आणि 3 एके 3. आता या संख्येला 3 ने पूर्ण भाग गेला. आता 3चे गट करायचे. असे 2 गट झाले 3चे. याप्रमाणे 3 × 3 × 3 × 3 × 3 × 3 लिहिल्यानंतर 3चे क्यूब गट करायचे. आपण 3च संख्येचे गट का करायचे? कारण क्यूब म्हणजे रेस टू 3 असतं, म्हणून आपण 3 संख्यांचे गट केले. 3 वेळा एका संख्येचा गुणाकार म्हणजे त्या संख्येचं क्यूब, म्हणून 3चा क्यूब इंटू 3चा क्यूब. मग हे क्यूब रूटमध्ये लिहायचं. 3 × 3 ब्रॅकेट रेस टू 3.
इथे 3 आणि इथे पण 3 आहे, हा पण क्यूबचा 3 आणि हा पण क्यूबचा 3 आहे, म्हणून ह्या 3 आणि हा 3 कॅन्सल होणार. मग राहणार ब्रॅकेट 3 इंटू 3. यानंतर ब्रॅकेटसुद्धा कॅन्सल होणार. यानंतर 3 इंटू 3. 3 इंटू 3चं मल्टिप्लिकेशन होतं आहे 9, म्हणून 9चा क्यूब येतो 729. हे आलं आपलं 729चा क्यूब रूट. आता आपण तिसरा क्वेश्चन 343चं क्यूब रूट काढणार आहोत. यासाठी फर्स्ट फॅक्टर्स पाडायचे. 343. आता 343ला 2ने भाग जाणार नाही, 3ने सुद्धा 343ला भाग जाणार नाही, 4ने सुद्धा जाणार नाही, 5ने सुद्धा जाणार नाही, 6ने सुद्धा या संख्येला भाग जात नाही, 7ने या संख्येला भाग जातो. 49 7 जा 343, 7 7 जा 49, 7 1 जा 7. मग इथे 7चा एक गट करायचा आणि एक 7 घ्यायचा. इथे 7 इंटू 7 इंटू 7 आणि यांचा एक गट करायचा. 3 संख्या असल्यामुळे वरती 7च्या क्यूब लिहायचा. क्यूब लिहिल्यानंतर ते क्यूब रूटमध्ये लिहायचं 7 क्यूब. तर इथं एकच संख्या आहे म्हणून ब्रॅकेट नाही टाकला आणि क्यूब लिहिला तरी चालतो. पुढे या क्यूबला हा क्यूब गेला, उरला 7. 7 इंटू काहीच नाही आहे म्हणल्यावरती 343चा क्यूब रूट येतो 7 आणि हे आपलं आन्सर आहे 7. आता आपण चौथा प्रश्न बघणार आहोत. वजा 512चे क्यूब रूट काढण्याचे. मतलब फर्स्ट फॅक्टर्स पाडायचे, 512चे फॅक्टर्स पाडायचे. आता इथे याला 2ने भाग जातो, म्हणून इथे 2 256 दुने 512, 128 2 जा 256, परत 2 6 जा 12, 2 4 जा 8, 64 2 जा 128. त्यानंतर 2 3 जा 6, 2 2 जा 4, 32 2 जा 64. पुढे 16 2 जा 32, 8 2 जा 16, 4 2 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. मग इथे 3 3चे गट करायचे. असे आपले 2चे 3 गट झाले, 2 2 आणि 2. आता मग वजा 512 इज इक्वल टू 2चा 3 वेळा गुणाकार पहिल्या गटाचा, त्यानंतर दुसऱ्या गटाचा 3 वेळा गुणाकार, त्यानंतर तिसऱ्या गटाचा 3 वेळा गुणाकार. यानंतर इथे 3 गट करून घ्यायचे. ह्या 2चा एक गट, ह्या 3 2चा एक गट आणि ह्या 3 2चा एक गट. यानंतर मग ह्या गटातला 1 2 क्यूब इंटू या गटातला 2 क्यूब इंटू या गटातला 2 क्यूब. त्यानंतर हे क्यूब रूटमध्ये लिहायचं. क्यूब 2 इंटू 2 इंटू 2 ब्रॅकेट कंप्लीट क्यूब. इथे पण क्यूबच आहे आणि इथे पण क्यूब आहे म्हणून क्यूब क्यूब जाणार. यानंतर ब्रॅकेट 2 इंटू 2 इंटू 2, इथे ब्रॅकेट जाणार. ब्रॅकेट गेल्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 आणि या 2ची मल्टिप्लिकेशन करायची. 2 2 जा 4 इंटू 2, 4 2 जा 8. पण इथे आपलं काय आहे -512. आपलं 8 आलं आहे, मग -8चा क्यूब येतो -512, म्हणजेच -512चा क्यूब रूट येतो -8 क्यूब. आता पाचवा प्रश्न, -2744चे क्यूब रूट काढायचा. फर्स्ट फॅक्टर्स पाडायचे. 2744चे फॅक्टर्स. आता इथं युनिट प्लेसला 4 आहे म्हणून याला 2 ने डिवाइड होणार. मग 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 7 जा 14, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 1 उरला, 17 राहिले, 8 2 जा 16, 1 उरला, 12 झाले. मग 6 2 जा
12. इथे पण 2नेच डिवाइड होणार. 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6. आता या संख्येला 3ने होणार नाही, याला 2ने सुद्धा होणार नाही, याला 7ने डिवाइड होणार. म्हणून 7 4 जा 28, 28मधून उरले 6, 63, 7 9 जा 63, म्हणून 49 7 जा 343. आता 7 7 जा 49 आणि 7 1 जा 7. मग इथे 3 2 चा 1 गट आणि या 3 7 चा 1 गट. इथे 2 × 2 × 2 × 7 × 7 × 7. ह्या 2चा 1 गट आणि या 7चा 1 गट. 3 वेळा गुणाकार म्हणल्यावर 2 क्यूब × 7 क्यूब. यानंतर याला क्यूब रूटमध्ये लिहायचं. 2 × 7 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 3. रेस टू 3 म्हणजेच क्यूब आणि 3 वेळा का लिहितो तर आपलं क्यूब म्हणजे 3 वेळा एका संख्येचा गुणाकार. त्यानंतर इथेही क्यूब रूटच आहे आणि इथेही क्यूब आहे, म्हणून ह्या 3 आणि हा 3 कॅन्सल होणार. मग होणार 2 × 7 आणि ब्रॅकेट सुद्धा कॅन्सल होणार. ब्रॅकेट कॅन्सल झाल्यानंतर राहणार 2 × 7. या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. 7 2 जा 14 म्हणजे आलेलं आन्सर आपलं -14चा क्यूब इज इक्वल टू -2744. म्हणजेच -2744चा क्यूब रूट -14. आता आपण परत पाहूयात. आता -2744चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. मग आपण फॅक्टर्स पाडले. 2744च्या युनिट प्लेसला 4 असल्यामुळे याला 2ने डिवाइड होतं. मग आपण 2ने डिवाइड केलं, आन्सर आलं 1372. या संख्येचा सुद्धा युनिट प्लेसला 2 आहे, म्हणून याला सुद्धा 2ने डिवाइड होणार. 2ने डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं 686. या संख्येच्या युनिट प्लेसला सुद्धा 6 आहे आणि 6 हे 2च्या टेबलमध्ये येतं, म्हणून 2ने या संख्येला डिवाइड होणार. मग 2ने या संख्येला डिवाइड केल्यानंतर 3 2 जा 6, 4 2 जा 8, 3 2 जा 6. यानंतर या संख्येच्या युनिट प्लेसला 2च्या टेबलमधली संख्या नाही आहे आणि या संख्येला 3ने सुद्धा भाग जात नाही, 4ने सुद्धा जात नाही, 5ने सुद्धा जात नाही आणि 6ने सुद्धा या संख्येला भाग जात नाही. म्हणून या संख्येला 7ने भाग लावला. 7 4 जा 28, 28 - 34 उरले 6. मग 63, 9 7 जा 63 म्हणून 49 7 जा 343. आता 49ला 7ने डिवाइड करायचं. 7 7 जा 49. 7ला 7ने डिवाइड करायचं. 7 1 जा 7. मग या 3 2चा एक ग्रुप, या 3 7चा एक ग्रुप, असे 2 आणि 7चे 2 ग्रुप झाले. इथे 3 वेळा 2चा एक ग्रुप आणि या 3 वेळा 7चा एक ग्रुप, असंच 2 क्यूब × 7 क्यूब झालं. याला आपण क्यूब रूटमध्ये लिहिलं. क्यूब रूटमध्ये लिहिल्यानंतर या दोन्हीचा ब्रॅकेट टाकून क्यूब बाहेर लिहिला. या क्यूब रूट आणि हा क्यूब गेला, या क्यूबला कॅन्सल झाला आणि त्यानंतर 2 × 7 राहिलं. 2 × 7ची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 14 आणि आपली संख्या ही निगेटिव्ह असल्यामुळे त्या संख्येचं क्यूब रूटही हे निगेटिव्हच येतं, म्हणून 14ला आपण निगेटिव्हची साईन दिली -14, म्हणून आपलं आन्सर आलं -14. 32,768 या संख्येचं क्यूब रूट फाइंड करायचं. आधी फॅक्टर्स पाडायचे. 32,768 या संख्येला 2ने डिवाइड होतं. 16 2 जा 32, 2 3 जा 6, 8 2 जा 16, 4 2 जा 8. याला परत 2ने डिवाइड करायचं. 8 2 जा 16, 2 1 जा 2, 1 राहिला. मग 9 2 जा 18, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 0 घेणार 1 असल्यामुळे. मग 1 इथे जाणार. 19 झाल्यानंतर 9 2 जा 18, 2 उरले 12, 6 2 जा 12.
2 2 जा 4, 0 0, 2 4 जा 8, 16, मग 8 2 जा 16, 2 1 जा 2, 0 शी 0, 2 2 जा 4, 4 2 जा 8, याला सुद्धा 2 ने डिवाइड करायचं. 5 2 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4, पुढे 2 2 जा 4, 1 राहिला, 5 2 जा 10, 1 राहिला 12, मग 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 राहिला, मग 16, 8 2 जा 16, 6 2 जा 12, 4 2 जा 8, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 12, 6 2 जा 12, 8 2 जा 16, 4 2 जा 8, and 2 2 जा 4, 2 1 जा 2. हे आपले या संख्येचे फॅक्टर्स झाले. मग ह्या 3 2चा एक ग्रुप, ह्या 3 2चा एक ग्रुप, याचा एक ग्रुप आणि याचा एक ग्रुप. आता आपण ह्याचे ग्रुप्स लिहायचे. हा एक ग्रुप 2 क्यूब इंटू 2 क्यूब इंटू तिसरा ग्रुप 2 क्यूब इंटू चौथा ग्रुप 2 क्यूब आणि पाचवा ग्रुप 2 क्यूब. आता हे क्यूब रूटमध्ये लिहायचं. क्यूब रूटमध्ये लिहिताना क्यूब रूट ब्रॅकेट 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 ब्रॅकेट कंप्लीट 3. यानंतर हे ते क्यूब रूटमध्ये लिहिल्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2. हा क्यूब आणि हा क्यूब कॅन्सल होणार. क्यूब कॅन्सल झाल्यानंतर ब्रॅकेटसुद्धा कॅन्सल होणार आणि रूटचं साईनसुद्धा कॅन्सल होणार. त्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 हेच राहणार. यानंतर या 2ची मल्टिप्लिकेशन करायची. 2 2 जा 4 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. नंतर याची मल्टिप्लिकेशन करायची. 4 2 जा 8 इंटू 2 इंटू 2. 8 2 जा 16 इंटू 2. 16 2 जा 32. आपलं आन्सर आलं 32. म्हणजेच 32चा क्यूब 32,768 आणि 32,768चा क्यूब रूट 32.